नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती. तर मी चाललो आहे आमच्या D.EDच्या गेट टुगेदरसाठी. एक छोटंसं गेट टुगेदरचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. कॉलेजपासून जवळच असणाऱ्या एका पाम पॅराडाईज या हॉटेलवरती आम्ही सर्वजण जमणार आहोत. तर जवळजवळ 1 तास झाला आहे आणि तासाभरापासून बघा या दोघी या ठिकाणी येऊन थांबल्यात. आम्हाला खूप फोन झाले तर कॉल आले तर, आणि आता आम्हाला 100% बोलणे खावं लागणार आहे. आमच्या कॉलेजच्या ही मावडी, म्हणजे तिला आम्ही माया म्हणतो, आणि या नीलू. काय झाला प्रवास? काय त्रास वगैरे झाला काही? बाकीचे कुठे आहेत? अरे, जवळजवळ 10 वर्षानंतर आम्ही भेटतोय. आणि मित्रांनो, खरंच 10 वर्षानंतर जी आपुलकी जो स्नेह होता D.EDचा, तो आज तसाच आहे. आणि खूप छान वाटतं बघा. या सावली द्या. मला वाटत नाही बाकीचे येतील म्हणून. पुन्हा एक सदस्य बघा गाडीवरून उतरलेला आहे. ही प्रीती आहे, आमचे फोन कधी उचलत नाही म्हणून म्हणते तुमचा नंबरच नाही माझ्याकडे. आणि माझ्या संग एकदा बोललेली पण म्हणते तो हा नंबर आहे का? हे बघा इथं फोटो सुरू आले आमचे. एकाच बाकावर बसणार आम्ही, एकाच वाटेने प्रवास करणारे, आणि एकाच कॉलेजमध्ये येऊन एकाच बाकावर बसून शिकणार आम्ही सर्वजण. आज प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या वाटेवर आहे. कुणी नाशिकला आहे, कुणी संगमनेर, कुणी शिर्डी, कुणी अहमदनगर. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण काम करतो आहे. पण आज 10 वर्षानंतर भेटल्यानंतर तोच जिव्हाळा आजही कायम आहे. बाकीचे सर्वजण मग रील आणि व्हिडिओ काढू लागले. तर मग मला आम्ही कसं का मागं राहायचं. मग मी आणि मायाने पण ठरवलं की चला आपण पण येऊ काढू. ते बघा सोमा पण येऊन पोहोचला आहे. तर मग बाकीचे येऊपर्यंत आम्ही रील काढायला ठरवली. बघा ती रील कशी झाली हे तुम्ही सांगा आता आम्हाला. हा केलाय. स्टार्ट. अरे केला ना चालू. तुला विचारू का? एवढी गोड काय डिस्टर्ब करेल आम्हाला. त्यांना ऐक ना समा, ऐ त्यांना थोडा आवाज कमी कर त्यांचा. शिफ्टिंग काढून घे रे. जाणार लगेच भांडायला माणसं लागायला. तर ही आहे धनश्री, जिच्यासोबत माझं 2 वर्ष जमलंच नाही. म्हणजे आपुलकी आहे एकमेकांसोबत, पण आमचे भांडणं खूप होत होते. 2 वर्ष पण आम्ही भांडतच राहिलो. आजही भांडतो, पण एकमेकांविषयी जे जिव्हाळा आहे, जो आदर आहे, आजही तसाच आहे. पण ते आजही भांडत आहे. मी पण गेलो, मी नाराज व्हायला पाहिजे. मी 2 दिवस तिथे तू चालला नाही, तुला सांगितलं नको. आता आम्हाला नाराज होत का रे? काहीतरी पॉईंट आहे की नाही आपल्याला? मोबाईलच फेकून आणीन तोंडावर. डॅमेज होईल नको. लग्न होईल आता लयच गोळा केले ना, तुटला फुटला तर घेऊ शकतो. लगेच नवीन भेटत असं ना. बरं अजून कोणी येणार आहे? आता आम्ही थोडेफार व्हिडिओ रील्स काढतो. मग या तिघींनी आम्हाला कामाला लावलं. म्हणलं चल रे भाऊ, आमचे व्हिडिओ काढून दे, आमच्या रील्स काढून दे. मग काय आता ऐकावंच लागणार ना, शेवटी कॉलेजचे फ्रेंड जे आहेत. 11 वर्षांनी भेटलेला नमुना आहे भीष्म. याला शोधण्यासाठी आम्ही जवळजवळ 11 मुल्कों की पुलिस इसके पीछे भेजी थी हमने, इसके बाद ही हमें मिला है. हा आहे आशुतोष निकम, कवी आहे, लेखक आहे, चांगला वक्ता आहे. आणि हा आहे सोमनाथ जाधव, शेती करतो आणि शिक्षकही आहे. आणि हा अक्षय वाघ, शिक्षक आहे. पण हा जो नमुना आहे ना, हा 11 मुल्कों की पुलिस ने 11 साल बाद ढूंढ निकाला.
कसा आहेस? काय वाटतं आज? कसं वाटतं सगळ्याला भेटून? एकदम आनंद वाटला. कोणी स्वामीने कॉन्टॅक्ट केला ना? स्वामीने 4-5 पोरं पाठवले तिकडं, इकडून तिकडं तिकडून इकडं, तवा हे भेटलं. झाली माहिती. जवळजवळ 11 वर्षानंतरची भेट आणि त्या भेटीनंतर गप्पा टप्पा तर रंगणारच ना. तर मग काय सर्वजण मस्तपैकी गप्पात रंगली. प्रत्येकजण स्वतःविषयी सांगत होता, एकमेकांविषयी विचारत होता, आपुलकीने विचारपूस करत होता, कोणाचं काय चाललं आहे काय नाही. बरेच जण आता मित्र आम्ही मुलं तर आम्ही अधूनमधून भेटत असतो, पण मुलींसोबत शक्यतो भेटणं होत नाही, कधी कधी बोलणंही होत नाही. पण आज खूप दिवसानंतर आम्ही ती सगळी उणीवी भरून काढत आहे आहोत. पालन करा ना तेच सांग काहीतरी. सर नमस्कार. या ठिकाणी आज तर निकम चालले टी शर्ट घालून आले. मित्रांनो, ज्यावेळेस आपण कॉलेज असो किंवा शाळा असो, ते जीवन जे असतं ना, ज्यावेळेस आपण ते जगत असतो त्यावेळेस आपल्याला त्या जीवनाची काही किंमत नसते. पण जेव्हा हे सारं संपतं ना मित्रांनो, खरोखर त्या दिवसांसारखं सुंदर आयुष्य नाही हे तेव्हा कळतं. आणि आज हे जे जाणीव आम्हाला खरोखर होत आहे, जवळजवळ 10 वर्षानंतर आम्ही भेटल्यानंतर कळत आहे की यार खरंच काय दिवस होते यार ते. रुपाचा तुला पण सांगतो ना. आजचा दिवस नजरेत साठवत, मनात भरवत सर्वांनी मस्त गप्पा गोष्टी करत जेवण उरकलं आणि मग सर्वजण निघाले परतीच्या प्रवासाला. हो, परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासाला चाललोत खरं, पण जाताना मात्र या 10-11 वर्षांच्या डीएडच्या आठवणींचा लेखाजोखा सोबत घेऊन चाललो. संजीवनीच्या त्याच जुन्या प्रांगणात पुन्हा वागणं शक्य नसलं तरी मित्रांनो, असंच अधूनमधून भेटत जाऊ असे शब्द एकमेकाला देऊन चाललोत. अडथळे येत राहतील, संकटे येत राहतील, सर्वजण व्यस्त राहू आपापल्या आयुष्यामध्ये. पण या व्यस्त जीवनातही का रे बाबा बरा आहेस का, बरी आहेस का, असा प्रश्न एकमेकाला नक्की करू जाऊ असं वचन एकमेकाला देऊन चाललोत. माणसं आयुष्यात येतात जातात, पण काही माणसं आयुष्यभर राहतात. ही तीच माणसं आहेत मित्रांनो, जी आयुष्यभर सोबत आहेत. आपल्या अशाच आठवणी जपत राहू, नवीन आठवणी बनवत राहू आणि एकमेकाला वर्षातून एकदा तरी नक्की का होईना भेटत जाऊ हा शब्द देऊन चालू.